हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत चॉकलेट ब्राउनी केक एकदम सोप्या पद्धतीने. आणि फर्स्ट टाईम जर तुम्ही हा केक बनवत असाल तरी तुम्हाला बनवता येईल अशा पद्धतीने मी आज ही केकची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि खूप छान टेस्टी असा हा केक मस्त लागतो खायला. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपल्याला लागणार आहे कोको पावडर, बेकिंग पावडर आणि चॉकलेट आणि एक छोटं पाकिट मिल्क पावडरचं लागणार आहे. तर हे एवढंच साहित्यामध्ये आपला केक तयार होणार आहे. आणि इथे मी 1 वाटी मैदा आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. वाट्या वेगळ्या वेगळ्या आहेत त्यामुळे तुम्हाला प्रमाण कमी जास्त वाटेल इथे. आणि इथे एक भांडं घेतले. आता त्याच्यामध्ये आपल्याला मैदा काढून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये आता आपल्याला 4 ते 5 चम्मच कोको पावडर टाकून घ्यायची आहे. आणि इथे कोको पावडरचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि 5 चम्मच आता मी इथे 4-5 चम्मच टाकून घेतले. आणि व्यवस्थित आता हे आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला मैदा आणि कोको पावडर, त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे. तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही चाळणीने पण हे करून घेऊ शकता. आता पूर्ण मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे पिठी साखर. तर 1 वाटी मैदा आहे तर अर्धी वाटी पिठी साखर परफेक्ट प्रमाण आहे. आणि याऐवजी पिठी साखरऐवजी तुम्हाला साखर वापरायची असेल तरी चालेल. आणि मस्तपैकी आता हे चम्मचच्या साहाय्याने मी इथे मिक्स करून घेते. पूर्ण गुठळ्या इथे मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला साखरेच्या. आणि आता एवढ्या सारणाला आपल्याला बरोबर अर्धा ग्लास इतकं दूध लागणार आहे. आणि इथे मी कोमट दूध वापरलेलं आहे, एकदम थंड दूध वापरायचं नाही. आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जेवढं दूध घेतलेलं आहे तेवढं दूध आपल्याला या सारणाला व्यवस्थित लागणार आहे. तर आता हे थोडंसं आधी टाकून मिक्स करून घेतलं. आता राहिलेलं पूर्ण दूध पण मी आता याच्यामध्ये टाकून घेतलं. आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळ्या अजिबात राहू द्यायच्या नाही. आणि जास्त वेळ पण लागत नाही हा केक बनवायला, लगेच होतो. आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून झालेलं आहे. गुठळ्या वगैरे राहिल्या नाही, तुम्ही बघू शकता. इथे स्टेप आहे आपली. आता याच्यामध्ये मिल्क पावडर टाकून घेतली. मिल्क पावडरचं प्रमाण पण वाढवायचं असेल तर चालेल, पण 1 पाकिट इनफ आहे इथे. आणि मिल्क पावडर टाकून पण मिक्स करून घेतलं. आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे 3 ते 4 पड्या तेल. आणि तुम्हाला जर तेल वापरायचं नसेल तर तुम्ही याऐवजी बटर पण वापरू शकता, पण मी तेलच वापरलेलं आहे. आणि तेल टाकून आता व्यवस्थित हे ढवळून घ्यायचं आहे आपल्याला 2 मिनटासाठी, 2 ते 3 मिनटासाठी. आणि केक कोणालाही बनवता येईल, पण फक्त आपल्याला जे आहे ना ही प्रोसेस मिक्स करायची ती व्यवस्थित आली पाहिजे. ती आली ना एकदा की आपला केक एकदम परफेक्ट होतो. आता व्यवस्थित हे मिक्स करून झालेलं आहे. सारणाला मस्त अशी शाईन पण आलेली आहे, तुम्ही बघू शकता. इथे कन्सिस्टन्सी पण बघून घ्या. आणि आता ही मिक्स करून झालेलं आहे. आता अर्ध्या चम्मचपेक्षा थोडासा कमी इथे आपल्याला बेकिंग पावडर वापरायची आहे. बेकिंग पावडरऐवजी तुम्ही सोडा पण वापरू शकता. कुणी बेकिंग पावडर सोडा दोघंही वापरतात, पण मी सोडा अवॉइड केला आणि फक्त बेकिंग पावडर वापरली. बेकिंग पावडर टाकल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि लगेच मग हा केक आपल्याला बनवायला घ्यायचा आहे. 3 मिनिट छान मस्त हे मिक्स करून घ्यायचं. आता केक टीनला मी तेल लावून घेतलं, त्याच्यामध्ये बटर पेपर टाकून घेतला आणि तवा आधीच गरम करून घेतला. आणि मग त्याच्यावरती मी भांडं ठेवून दिलं. बघा कन्सिस्टन्सी इथे बॅटरची. आणि आता भांड्यामध्ये आपण बॅटर टाकून घेऊया केकचं. आणि खूप छान चॉकलेट ब्राउनी केक तयार होतो इथे. आणि पूर्ण सारण आता मी याच्यामध्ये टाकून घेणार नाही. सुरुवातीला अर्धं टाकून घेतलं आणि मग याच्यामध्ये डेअरी मिल्कचे तुकडे करून घेतले चॉकलेटचे, ते टाकून घेतले. या चॉकलेटमुळेच आपला केक छान लागणार आहे खाण्यासाठी. आणि राहिलेलं सारण पण आता मी याच्यामध्ये टाकून घेतलं. आता पूर्ण सारण आपलं इथे टाकून झालेलं आहे. परत आता याच्यावरती आपल्याला चॉकलेट ठेवायचे आहेत. जेवढे जास्त तुम्ही याच्यामध्ये चॉकलेट टाकाल तेवढाच चॉकलेट ब्राउनी केक छान लागतो खायला. आता पूर्ण चॉकलेट पण याच्यावरती ठेवून झालेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे असं झाकण नसेल तर मग तुम्ही कुठलंही पातेलं वगैरे जे असतं ना ते याच्यावरती ठेवून द्यायचं. आणि हा केक आता आपल्याला 35 ते 40 मिनिट बेक करून घ्यायचा आहे. आणि आपण इथे कुठल्याही कढईमध्ये मीठ वगैरे टाकून केलेलं नाही, डायरेक्टली आपण तव्यावरती करतोय. त्यामुळे हा केक लवकर पण तयार होतो आणि आपलं भांडं वगैरे पण काही खराब होत नाही. आणि
आपला केक बघा आता 30 मिनिट झालेले आहेत. 30 मिनिटानंतर मी तुम्हाला ओपन करून दाखवला. मस्तपैकी तयार होतो छान. आता थोड्या वेळाने बघा केक अशा पद्धतीने आपला तयार झालेला आहे. आता चाकूने आपण बघूया. तर बघा चाकू एकदम स्वच्छ निघालेला आहे. अजिबात सारण वगैरे चिकटलेलं नाही. म्हणजेच की आपला केक इथे तयार झालेला आहे. आणि दुसरी निशाणी म्हणजेच की हा केक जो आहे ना झाला की केक टीनपासून वेगळा होतो. म्हणजेच बघा परफेक्टली आपला केक इथे कुक झालेला आहे. तर हा आता आपण थंड करून काढून घेऊया. आणि केक हा मी बटर पेपर टाकून घेतला आहे प्लेटमध्ये. मग त्याच्यावरती काढून घेतला आणि त्याच्यावरचा बटर पेपर मी तो पण काढून घेतला. आणि आता सरळ करून दाखवते तुम्हाला केक. आणि आता आपण हा केक कट करूया. मस्त मऊ लुसलुशीत हा केक आपला इथे तयार झालेला आहे. चॉकलेट ब्राउनी केक आपला इथे रेडी आहे. आणि खूप मस्त डिलिशियस असा दिसतोय. तुम्ही जवळून पण बघा. माझ्या मुलांना एवढा केक आवडला ना. माझे मुलं बोलत आहेत, मम्मी आता आपण बाहेरून केक आणायचे नाही, आपण घरीच केक बनवायचे. तर मग हा केक बनवल्यावर मी परत एकदा केक बनवला. नंतर मग ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. किती मस्त असे पीसेस कट होत आहेत चॉकलेट ब्राउनी केकचे आपल्या. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय बाय. बाय.